मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नित्या अंबाबाईचा उदो उदो करून पूजेला सुरुवात करते. तर तेव्हा अधिराज आश्चर्याने नित्याकडे बघत असतो आणि त्यानंतर सर्वजण मिळून मनोभावे देवीची पूजा करू लागतात. तर तेव्हा नित्याला पूजा करत असताना सारखी गौरी आठवत असते आणि शिर्के कुटुंबीय आठवत असतात. तर तेव्हा सर्वजण डोळे बंद करून पूजा करत असताना पाहुणी हळूच नित्याची ओढणी घेते आणि समईला लावून पेटवून देते आणि परत आपले डोळे बंद करते. तर नेमकं तेव्हा विमल डोळे उघडते आणि नित्याची जळती ओढणी बघून मॅडम आग असं जोराने ओरडू लागते. तर तेव्हा सर्वजण नित्याकडे बघतात. तर तेव्हा अधिराज जोराने नित्याकडे धावतो आणि तिच्या अंगावरची ओढणी काढून बाहेर फेकून देतो. आणि तेव्हा ज्यावेळेस अशाच पद्धतीने जयदीपने गौरीला वाचवलेलं असतं तो क्षण नित्याला आठवतो आणि तेव्हा नित्याला जोराची चक्कर येते. तर तेव्हा नित्या चक्कर येऊन खाली कोसळणारच असते इतक्यात अधिराज तिला सावरतो आणि तेव्हा नित्याच्या हातामध्ये फुलांची ताटली वर फेकली जाते आणि त्यामधली सर्व फुलं त्या दोघांच्या अंगावरती पडतात. तर त्यानंतर पाहुणी ईशानला भेटायला गेलेली असते. तेव्हा ईशान तिथं येतो. तेव्हा पाहुणी, किती वेळ झाला मी इथंच बसले होते आणि आता मी निघणारच होते, कारण घरच्यांनी विचारलं ना एवढा वेळ कुठं गेली होतीस, तर काय सांगायचं असं बोलू लागते. त्यावर ईशान, आता काही नाही सांगायचं, आता करायचं आहे असं बोलतो आणि रावसाहेबने दिलेली बाटली पाहुणी समोर धरतो आणि ही बाटली घे आणि याच्यामधलं औषध नित्या आणि तुझ्या राजला पाज असं सांगतो. तेव्हा पाहुणी, ते कसं काय असं विचारते. तर ईशान, ते तू ठरवायचं आहेस, कारण तूच म्हणाली आहेस ना की सांगेन ते करीन असं बोलतो. तेव्हा पाहुणी चालल असं म्हणते आणि ती बाटली हातात घेऊन जात असते आणि परत थांबून विष तर नाही ना याच्यामध्ये असं विचारते. तेव्हा ईशान, वेडी आहेस का तू, विष कसं काय असेल याच्यामध्ये असं म्हणतो. तेव्हा पाहुणी, मी गावाकडची आहे म्हणून मला वेडी समजू नकोस असं म्हणते आणि हे औषध मी त्या दोघांना सुद्धा देईन आणि स्वतःसुद्धा पिईन असं सांगते. त्यावर ईशान, तू कशासाठी पित आहेस असं विचारतो. तर पाहुणी, याच्यामध्ये विष आहे का नाही ते बघायसाठीच असं सांगते आणि प्यायच्या अगोदर चिठ्ठीसुद्धा लिहून जाणार आणि त्याच्यामध्ये तुमचं नावसुद्धा लिहिणार ठळक अक्षरामध्ये, म्हणजे मला काही झालं ना तर तुम्हीसुद्धा फसणार असं सांगते. त्यावर ईशान, एवढी करायची काहीसुद्धा गरज नाही आणि खरंच विष नाही त्याच्यामध्ये असं म्हणतो. तर पाहुणी, विष नाही ना, तर मग एवढं घाबरायला काय झालं आहे असं म्हणते आणि तरीसुद्धा मी चिठ्ठी लिहून ठेवणारच आहे असं सांगते आणि हे औषधसुद्धा पिणार आहे असं बोलते आणि तिथून निघून जाते. तेव्हा ईशान, ही पोरगी म्हणजे शॉर्टच आहे डोक्याला असं बोलू लागतो आणि त्यानंतर वसुंधराला फोन लावून विषाची परीक्षा घेत आहे आपण असं बोलतो, कारण ती पाहुणी आहे ना भयंकर डेंजरस आहे ती असं सांगतो. त्यावर वसुंधरा, मी म्हणाले होते ना तुम्हाला, कारण प्रेमात आहे ना ती असं बोलते आणि गावातल्या माणसांना अंडर इस्टिमेट करायचं नसतं असं बोलते आणि कामाला नाही म्हणाली का असं विचारते. त्यावर ईशान, आता काय करायचं, कारण ती बाटली घेऊन तर गेली आहे असं सांगतो. त्यावर वसुंधरा, बाटली घेऊन गेली आहे ना, मग आपलं काम होईल असं म्हणते आणि तिनं तिचं काम बिनचूक केलं ना तर मग त्या अधिराजचं मरण कन्फर्म आहे असं सांगते आणि मी जो मुहूर्त काढला आहे ना तो मुहूर्त तो अधिराज गाठणार असं सांगते आणि शाने साहेब तुम्ही काळजी नका करू, काम होणार असं म्हणून फोन ठेवून देते. तर त्यानंतर रात्री सर्वजण शेकोटी करत बसलेले असतात. तेव्हा तात्या, या शेकोटीची गंमतच आहे असं बोलतात, कारण पूर्वीच्या काळी आगगाडीचा शोध लागलेला सुद्धा नव्हता ना, तेव्हा माणसाला अशी कायम आग लावूनच ठेवायला लागायची असं सांगतात, कारण अजून आग लावायला लागायची ना म्हणून त्याच्यावर नजर ठेवायला घरातले सगळी माणसं आलटून पालटून अशी शेकोटी पेटवत ठेवायची. मग त्याच्यामुळे एकमेकांच्या सोबत गप्पा व्हायच्या, प्रेम वाढायचं असं सांगतात आणि त्यानंतर पुढे माणसाला काडीपेटीचा शोध लागला आणि ही शेकोटी मात्र आपल्या नात्यामधली धग कायम जपतच राहिली असं सांगतात. तेव्हा विमल, हे मात्र बरोबर आहे, पण एक वेळ या शेकोटीमधली आग विझली तर परत पेटवता येईल, पण नात्यामधली ऊब संपली ना की लय अवघड जातं असं सांगते.
त्यावर अधिराज, वा आयडे, एकदम खरं बोललीस तू असं म्हणतो, आणि म्हणूनच मी तुला सांगत असतो की माझ्यावर उगाचच रागवत जाऊ नकोस असं बोलतो. तेव्हा सर्वजण हसू लागतात. तर विमल, अरे गधड्या, रागवणं हे सुद्धा एक प्रेमाचंच प्रतीक आहे असं म्हणते, आणि त्यांचंच एक रूप आहे, आणि तुला ते नाही कळणार असं बोलते. त्यावर सावरी, आयडे त्याला ओरड, म्हणजे कळल की त्याला असं म्हणू लागते. तेव्हा सावरी आणि अधिराज भांडू लागतात. तर विमल नित्याकडे बघते आणि मॅडम, काय झालं, असं गप्प गप्प का आहात तुम्ही असं विचारते. त्यावर नित्या, काही नाही, हिशोब करत होते असं सांगते, आणि माझ्या पैशाच्या श्रीमंतीचा आणि तुमच्या नात्याच्या श्रीमंतीचा असं बोलू लागते. त्यावर तात्या, अहो मॅडम, आता ही सगळी नाती तुमची सुद्धा आहेतच ना असं म्हणतात, आणि पैशाने तर तुम्ही श्रीमंत आहेस, पण आता नात्याने सुद्धा लई श्रीमंत झाल्या आहे असं बोलतात, आणि आपल्याजवळ जी गोष्ट नाही ना त्यासाठी माणसानं असं दुःख करू नये असं बोलतात, आणि हसत खेळत आनंदी राहावं असं बोलू लागतात. त्यावर नित्या, खरं आहे तुमचं असं म्हणते. तर इतक्यात पाहुणी गरम गरम दूध घ्या, मस्त मस्त असं म्हणून तिथं येते, आणि तेव्हा विमल ग्लास घेत असताना, तो नाही, हा दुसरा घ्या असं बोलून पाहुणी तो ग्लास देते, आणि त्यानंतर तात्यांना सुद्धा तसंच करते, आणि त्यानंतर अधिराजला स्वतःच्या हाताने एक ग्लास देते. तेव्हा सावरी मनातल्या मनामध्ये सगळ्यांची नावं ग्लासवर लिहून आणली आहेस का असं पाहुणीला विचारते. तेव्हा पाहुणी, तसं नाही, प्रत्येकाला जसं आवडतं ना तसं दूध बनवलं आहे असं सांगते, आणि पाहुणीने फक्त नित्याच्या ग्लासमध्येच औषध टाकलेलं असतं, आणि तेव्हा पाहुणी नित्याला तिचा ग्लास देते आणि सगळ्यांना दूध प्या असं बोलू लागते. तेव्हा अधिराज दूध पित असताना पाहुणीला, अगं वेडी हळद, आपल्याला हळदीमध्ये एवढा फायदा झाला आहे म्हणून दुधामध्ये सुद्धा एवढी हळद घालायची असते का असं म्हणतो. तेव्हा सर्वजण हसू लागतात. तर नित्या, काय सांगत आहेस, हळदीमध्ये प्रॉफिट झाला आहे का तुला असं म्हणते, आणि तुझं अभिनंदन असं बोलू लागते. तेव्हा अधिराज थँक्यू असं म्हणतो, आणि ज्या जमिनीवरती तुमचा डोळा आहे ना त्याच जमिनीमध्ये हळद लावली होती असं सांगतो. त्यावर नित्या, आता हे इथं बोलायची काही गरज होती का असं म्हणते. तर अधिराज, झोंबलं ना तुम्हाला असं म्हणतो. तर तेव्हा पाहुणी अधिराजला, उगीच मॅडमला त्रास देऊ नकोस असं म्हणते, आणि नित्याला, मॅडम तुम्ही दूध प्या की असं बोलू लागते. तर तेव्हा नित्या पाहुणीनं दिलेले दूध पिऊ लागते. तर त्यानंतर आतमध्ये गेल्यावर सावरी पाहुणीला, मी बघितलं नाही, आज सूर्य तर पश्चिमेलाच उगवला होता की असं म्हणते. त्यावर पाहुणी, म्हणजे काय असं विचारते. तर सावरी, म्हणजे तू त्या नित्यासोबत स्वतःहून बोललीस ते सुद्धा न भांडता असं म्हणते. तर पाहुणी, आता ती आपल्या घरामध्ये राहायला आली आहे ना, म्हणजे बोलायला नको का असं म्हणते. तर तेव्हा सावरी, पण तुला तर ती नको आहे ना आपल्या घरामध्ये असं विचारते. तर पाहुणी, पण आता आईंना शब्द दिला आहे ना, म्हणजे तो पाळायला पाहिजे ना असं बोलते. त्यावर सावरी, शब्द दिला आहेस, तिला त्रास न देण्याचा, गुलूगुलू करण्याचा नाही असं बोलते, आणि मागे वळून बघते. तर तेव्हा तिला तिथं ईशाननं दिलेली बाटली दिसते. तेव्हा सावरी ती बाटली हातामध्ये घेते, आणि ही कसली बाटली आली आहे इथं असं पाहुणीला विचारते. तर तेव्हा पाहुणीला धक्काच बसतो. तेव्हा सावरी, ही तर औषधाची बाटली वाटत आहे मला, आणि ही किचनमध्ये कशी काय आली असं विचारते, आणि रागाने, ही कसली बाटली आहे आणि इथे कोणी आणली असं विचारते. तेव्हा पाहुणी, मला काय माहिती असं म्हणून चाललेली असते. तेव्हा सावरी तिला पकडते, आणि एकदम चाच पडल्यावानी झाली आहेस की तू असं बोलते, आणि परत काही गोंधळ घालायचा विचार नाही ना तुझा, कारण मागच्या वेळी साथ दिली आहे मी तुला, आणि तुझ्या डोक्यामध्ये जे काही असेल ना ते खरं खरं सांगायचं मला असं म्हणते. तेव्हा पाहुणी, मी खरंच काही सुद्धा केलेलं नाही, मला काही माहिती नाही, असल कुठली तरी बाटली असं बोलते, आणि फेकून देती असं म्हणू लागते. त्यावर सावरी अजून रागाला येते, आणि खरं खरं सांगायचं असं म्हणू लागते, आणि त्या नित्याच्या जीवाला काही बरं वाईट झालं ना तर दाद्या सोडणार नाही तुला, लक्षात ठेव असं ओरडते. त्यावर पाहुणी, उगीच बोबाटा उठवू नकोस, काही कोणाच्या जीवावर बेतणार नाही, आणि मला ती नित्या नको आहे या घरामध्ये, आणि ती उद्यापासून नसणारच आहे, एवढंच काय ते होणार आहे असं बोलते, आणि तू फक्त तोंड बंद ठेव असं बोलू लागते, आणि ती बाटली घेऊन तिथून निघून जाते. तर दुसरीकडे ईशान, रात्र वैऱ्याची आहे, पण माझ्या हाती लागलेल्या जोकराने जर सांगितल्याप्रमाणे डाव खेळला ना, आणि नित्या अधिराजच्या घरामधून स्वतःहून बाहेर पडली, तर त्याच्यासारखं दुसरं काही
काही सुद्धा नाही असं बोलतो आणि जर डाव फसला तर त्या जोकरला बाजूला ठेवून अधिराजला डायरेक्ट वरचा रस्ता दाखवायचा असं बोलतो आणि ते सुद्धा उद्याच्या उद्या असं म्हणतो आणि अधिराज असं म्हणून काचेचा ग्लास वरून खाली फेकून देतो आणि काच फुटणं शुभ शकून असतं, म्हणजे तो अधिराज मरणार असं म्हणून मोठ्याने हसू लागतो. तर दुसरीकडे अधिराज झोपेत असतो तेव्हा विमल अधिराजला मी तुझ्या डोक्याला तेल लावते म्हणजे शांत झोप लागेल तुला असं म्हणत असते. तर तेव्हा अधिराज आडे आज तेलाची काही सुद्धा गरज नाही, अगोदरच मला छान झोप येत आहे असं बोलतो. तर विमल ऐक माझं असं म्हणत असते. तर तेव्हा अधिराज नाही असं म्हणून झोपी जात असतो. तर तेव्हा दुसरीकडे नेत्या अधिराजच्या गाडीवरती बसलेली असते आणि बंद गाडीमध्ये स्वतःच तोंडाने आवाज काढत गाडी चालवत असते. तर तेव्हा विमल तिच्याकडे जाते आणि मॅडम हे काय चाललेलं आहे तुमचं असं विचारते. तरी सुद्धा नित्या आवाज काढतच असते. तेव्हा विमल मॅडम काय होत आहे तुम्हाला असं विचारते. तर तेव्हा अधिराज उठून नित्याकडे बघू लागतो. तेव्हा विमल झोप येईना झाली आहे का तुम्हाला असं विचारते. तर अधिराज अहो नित्या मॅडम माझ्या सगुण्यावरून खाली उतरा असं ओरडतो. तरी सुद्धा नित्या तोंडाने आवाज काढत गाडी चालवतच असते. तर अधिराज झोपायचं आहे सगळ्यांना, उद्या लई काम आहेत, तुमचं हे काय चाललं आहे, खाली उतरा असं ओरडतो. तर तेव्हा नित्या गाडीला ब्रेक लावल्याचा आवाज करते आणि गाडी बंद करून गाडीवरून खाली उतरते आणि अधिराजकडे हेलपडत जाते आणि त्याचं पांघरून काढून बाजूला टाकून देते आणि नशेच्या आवाजामध्ये तू मला इग्नोर करून निवांत झोपत आहेस का असं बोलते आणि कोण समजतोस तू स्वतःला असं बोलू लागते आणि मी इथं मैत्रीचा हात पुढं करत आहे आणि तू मला इग्नोर करत आहेस का असं बोलते आणि युजलेस आहेस तू असं म्हणते. तेव्हा अधिराज अहो मॅडम तुम्हाला काही चावलं आहे का, कशाला डोकं खात आहे माझं असं म्हणतो. तेव्हा नित्या मी डोकं खात आहे का असं बोलते आणि तू माझ्या डोक्याला ताप देत आहेस असं बोलू लागते आणि एवढं सगळं करत आहे मी तुझ्यासाठी आणि तुला आवडेल तसं वागत आहे, मला ज्या गोष्टी येत नाहीत ना त्या करत आहे आणि तू मला इग्नोर करत आहेस, युजलेस आहेस तू असं बोलते आणि आता तू बघ मी काय करते ते असं म्हणते आणि धडपडत जाऊन शिडी पकडते आणि त्याच्यावरती चढू लागते. तेव्हा विमल मॅडम कुठं चालला आहे तुम्ही असं बोलू लागते. तर नित्या आता मी या घराच्या छतावरून उडीच मारणार आहे, कारण तुमच्या या अधिराजने माझी मैत्री स्वीकारावी नाहीतर मी उडी मारणार असं बोलू लागते आणि माझा पाय तुटू दे, माझा जीव जाऊ दे असं बोलू लागते. तेव्हा विमल अधिराजकडे जाते आणि काय चाललेलं आहे हे असं बोलते. तेव्हा अधिराज सगळी नाटकं आहेत यांची असं म्हणतो आणि या शहरातल्या माणसांना कोणी महत्त्व दिलं नाही ना तर असाच कांगावा करतात ते असं म्हणतो आणि नित्याला तुम्हाला छतावरून उडी मारायची आहे ना मग तुम्ही जा छतावरती आणि मारा उडी असं बोलतो. त्यावर विमल अधिराजवरती ओरडते आणि खूळ लागला आहे का तुला, थोबाड फोडून ठेवीन मी तुझं असं म्हणते. तेव्हा नित्या जोरात ओरडते आणि तुला खोटं वाटत आहे का असं म्हणते आणि मला चॅलेंज नाही करायचं, थांब मी तुला दाखवतेच असं म्हणून शिडीवरती परत चढू लागते. तेव्हा विमल मॅडम ऐका की माझं, आपण आतमध्ये जाऊन झोपूयात असं म्हणत असते. तर अधिराज अहो मॅडम आयडियाचं काही सुद्धा ऐकू नका, अजून वर जा असं बोलू लागतो. त्यावर नित्या चाललेलीच आहे मी असं म्हणते. तर विमल मॅडम ऐका माझं, आपण आतमध्ये जाऊया असं बोलत असते. तर अधिराज जा जा अजून वरती जा असं म्हणत असतो. तर तेव्हा विमल अधिराजवरती ओरडते आणि गप्प बस असं म्हणू लागते. तर नित्या वरपर्यंत गेलेली असते. तर तेव्हा विमल मॅडम उतरा की खाली, ऐका की माझं असं म्हणत असते. तेव्हा नित्या शिडीच्या टोकापर्यंत जाते. तर दुसरीकडे राजमा एकटीच दारामध्ये उभारलेली असते. तेव्हा अण्णा तिथं येतात आणि आतमध्ये चल की असं तिला बोलतात. तेव्हा राजमा इशाऱ्याने नाही असं सांगते. तर अण्णा का असं विचारतात. तर तेव्हा राजमा बाहेर जायचं आहे असं सांगते. तर अण्णा एवढ्या रात्री कुठं निघाली आहेस तू असं म्हणतात. तर राजमा अधिराजच्या घरी नित्या मॅडमला भेटायला असं इशाऱ्याने सांगते.
तेव्हा अण्णा हसू लागतात आणि तू खुडी आहेस का? नित्या मॅडम कायमच्या तिकडे राहणार नाहीत, येणार आहेत त्या इकडं असं बोलतात आणि त्या इकडं आल्या की तू त्यांना भेट असं म्हणतात. तर राजमा आत्ताच भेटायचं आहे असा हट्ट करू लागते. तेव्हा अण्णा रात्र खूप झाली आहे आणि नित्या मॅडम आता झोपले असतील ना असं बोलतात आणि त्यांना त्रास झालेला तुला चालणार आहे का असं म्हणतात आणि तू उद्या सकाळी जा असं बोलू लागतात. तेव्हा ते दोघे आतमध्ये निघून जातात. तर नेमकं तेव्हा रावसाहेब घोंगडं पांघरून तिथं रेस्ट हाऊसवरती येतो आणि आतमध्ये घुसतो. तर इकडे नित्या जोराने गाववालो बाहेर या असं ओरडू लागते. त्यावर अधिराज एवढ्या रात्री कोणी सुद्धा येणार नाही, झोपले आहेत सगळे असं म्हणू लागतो. तर तेव्हा नित्या परत गाववालो बाहेर या असं ओरडू लागते. तर तेव्हा खरोखरच सगळे गावकरी तिथे जमू लागतात. तर अधिराज घाबरतो आणि उठून उभा राहतो. तर तेव्हा नित्या वर चढलेली बघून सर्व गावकरी आश्चर्यचकित होतात. तर तेव्हा नित्या नमस्कार असं सगळ्यांना म्हणू लागते. तर तेव्हा तात्या हा काय तमाशा चालला आहे, सगळं गाव बघत आहे ना असं बोलतात. तर मित्रांनो पुढील भागामध्ये नित्या पावनीला तुला माझी हिंमत बघायची आहे का असं म्हणते. तर तेव्हा पावनी तू काय करणार आहेस, मला मारणार आहेस का असं बोलते आणि तुझ्या नशेत सुद्धा दम नाही आणि तुझ्यात सुद्धा दम नाही असं बोलते. तर तेव्हा नित्या सर्वांसमोर पावनीला जोराची कानाखालीच मारते. तर ते बघितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.